शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण एक अतिशय खूप महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे ते मार्च मध्ये जे पहिला आपला जे पंधरवाडा आहे तर त्या पंधरवाड्यामध्ये आपण कोणत्या पिकाची लागवड करायची आपण ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी मित्रांनो जे मी पिकं सांगणार आहे लेटेस्ट पीक जे की आपण पुढल्या ह्याच्यामध्ये जे उन्हाळी हंगाम आहे तर उन्हाळी हंगामामध्ये सगळ्यात तेजीमध्ये राहणारे पिकं असतील तर हे पिकं 100% आपल्याला फायदा करून देणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये जे आहे ते जे मोठे शेतकरी असतात तर त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला आहे व ह्याच्यासोबत जे आपले छोटे शेतकरी आहे जे की एक गुंट्यावर जे माळव करतात आपण त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे। शेतकरी मित्रांनो ह्याच्यामध्ये जे आहे ते आपले जे पहिले शेतकरी आहे जे की गुंट्यावर लागवड करतात तर त्यांच्यासाठी आपण ही पिके सांगू। पहिलं पीक शेतकरी मित्रांनो जे की आपलं वरणा पीक असणार आहे, वालाची शेंग म्हटलं जातं, जे की आपण या वर्षभरात अख्ख्या बघितलेलंच आहे की त्याचा भाव जे आहे ते सगळ्यात जास्त हाय राहिलेला आहे व आताच्या कंडिशनला जे आता ह्या भर उन्हाळ्यामध्येही म्हणलं जातं शेतकरी मित्रांनो तर आपलं जे वरणा पीक आहे तेही खूप चांगल्या भावामध्ये म्हणजे 25 रुपये हे कमी वाटत आहे शेतकरी मित्रांनो, पण हे आता जास्त आपलं ही वाल पीक जे आहे ते वाढीव म्हणजे एकदम चांगल्या भावामध्ये जाणार आहे शेतकरी मित्रांनो। तर ही पहिलं पीक जे की गुंट्यावारी जे शेतकरी करतात तर गुंट्यावारी शेतकरी जे भाजीपाला करतात त्यांच्यासाठी ही पीक आपण लागवड करू शकतो शेतकरी मित्रांनो। त्याला जे आहे ते आपल्याला काठीचा उपयोग करता येतो, काठी तार लागतात शेतकरी मित्रांनो। ह्याच्यासोबत आपण जे दुसरं पीक आहे शेतकरी मित्रांनो तर तेही आपण ह्याच्यामध्ये लागवड करू शकतो, म्हणजे कोथिंबीर। आपण कोथिंबीर पिकाचीही लागवड करू शकतो ते की कमी दिवसामध्ये आपल्याला जे आहे ते सगळ्यात जास्त चांगला भाव काढून देणार आहे। ह्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो ह्याचं तिसरं पीक आहे आपलं ते म्हणजे भेंडी। तर भेंडी पिकाची आपण लागवड करू शकतो जे की आपल्याला खूप कमी दिवसामध्ये आपल्याला चांगलं उत्पन्न मिळवून देण्याचं काम आपली भेंडी करणार आहे। त्याच्यासोबत आपण जे गवारी पीक म्हणलं जातं तर गवारी पीकही आपण लागवड करू शकतो, कारण आपला पूर्णपणे जे आहे ते हिवाळा आपला संपत आलेला आहे किंवा संपल्या जमा आहे असं म्हणलं जातं, जे की मार्च ओपन झालेला आहे तर मार्चमध्ये आपण पहिल्या 15 दिवसामध्ये म्हणलं जातं तर आपण या जे 4 पिके सांगितलेले शेतकरी मित्रांनो तर याच्या 4 पिकाची आपण लागवड करू शकतो। ह्याच्यानंतर जे शेतकरी मित्रांनो आपले जे मोठे शेतकरी 1 एकर 2 एकर 3 एकर असे जे लागवड करतात जे सगळ्यात जास्त जे भाजीपाला करतात आपण त्यांच्यासाठी जे पिकं सांगतो शेतकरी मित्रांनो तेही सगळ्यात जास्त चांगले असणार आहेत, कारण ही उन्हाळा हंगाम जे की आपल्याला सगळ्यात तेजीमध्ये असणारे पिकं असणार आहेत शेतकरी मित्रांनो। ह्याच्यामध्ये जे मोठ्या शेतकऱ्यांचं पहिलं पीक ते म्हणजे आपलं मिरची असणार आहे। मिरची ज्याच्या नेट शील्ड असते तर त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे, कारण नेट शील्ड असणाऱ्यापाशी जे आपले उन्हाळ्याच्या झळ्या असतात तर ते आपल्या शेतापर्यंत पोहोचू देत नाही। त्याच्यामुळं जर नेट शील्ड असेल तर लावा किंवा जर नसेलही तरी आपण याचा मिरचीचा या क्रॉपचा जे सिजनेबल असतं 5-6 महिन्याचे पिकं असतात तर आपण त्याचाही वापर करू शकतो। अशी म्हणायचं जावं तर शेतकरी मित्रांनो आपली जी मिरची असते ती कमीत कमी वर्षभर चालते, तर याच्यासोबत आपण जी साधी मिरची राहते तेही लागवड करू शकतो। ह्याच्यासोबत दुसरं पीक म्हणलं जातं तर शिमला, जे की आपण शिमलाचीही लागवड करू शकतो शेतकरी मित्रांनो। ह्याच्यासोबत आपलं जे तिसरं पीक राहणार आहे शेतकरी मित्रांनो जे की आपलं कारलं म्हणलं जातं। कारलं सगळ्यात जास्त उन्हाळ्यामध्ये हायेस्ट भावामध्ये आपल्याला सगळं जे नफा आहे शेतकरी मित्रांनो तर सगळ्यात जास्त आपल्याला कारलं मिळवून देणार आहे शेतकरी मित्रांनो। हे झाले आपल्या जे मोठे शेतकरी आहेत 1 एकर 2 एकर 3 एकर करणारे, यांच्यासाठी आपण हे 3 पिकं सांगितलेत। ह्याच्यानंतर आपलं जे चौथं पीक असणार आहे ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं राहणार आहे मित्रांनो। ही चौथं पीक आपलं जे आहे ते म्हणजे दोडका ही आपल्याला अख्ख्या वर्षामध्ये जर शेतकरी मित्रांनो बघितलं तर दोडका आपला कुठंही उतरलेला दिसत नाही, म्हणजे भाव त्याचा जे आहे ते आपल्याला कमी कुठंच झालेला दिसत नाही। ते कंपल्सरी म्हणलं जातं शेतकरी मित्रांनो की आपले जे दोडक्याचे भाव आहेत ते सगळ्यात जास्त अपच होत राहिलेत, म्हणजे वाढतच राहिलेत। तर शेतकरी मित्रांनो आपण या उन्हाळी हंगामामध्ये जे आहे ते दोडका पिकाची लागवड करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो ही झाली आपले जे मोठे शेतकरी आहेत जे की 3 एकर पर्यंत माळव आपलं करू शकतात किंवा त्यापेक्षा जास्तही माळव काही शेतकरी जे आहेत ते 10 एकर पर्यंतही आपलं ही माळव करीत आहेत। तर शेतकरी मित्रांनो नवीन जर कोणी आलेला असाल जे की भाजीपाला पीक सगळ्यात जास्त लागवड करीत असाल तर त्यांना प्रत्येकांना ही सांगणं आहे की जे की आपण औषधावरही सगळ्यात जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो। तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।